नमस्कार मंडळी, आज आपण नीरज मटन चिकन ग्रेव्ही मसाल्याची चिकनची भाजी तयार करणार आहोत। त्यासाठी मसाला घेतला आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। बाउलमध्ये काढून 2 कप पाण्याने आपल्याला ओला करून घ्यायचा आहे। तोपर्यंत कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं आहे। इथे मी 50 ग्रॅम मसाला घेतला आहे। या मसाल्यामध्ये 3 ते 4 व्यक्तीची भाजी तयार होते। हा 50 ग्रॅम मसाला आहे। यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलं आहे। मीडियम गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकणार आहे। आता आपण साधारण 2 कप पाण्याने हा मसाला ओला करून घेणार आहोत। या पद्धतीने आपला मसाला ओला झाला आहे, तो आपण आता तेलात टाकणार आहोत। मसाला आता छान झालेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। पाच मिनिटं आले आपल्या मसाला टाकून। बघा छानपैकी तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। इथे मी अर्धा किलो चिकन शिजवून घेतला आहे। ते आता आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत। इथे बघू शकता आपण चिकन शिजवून घेतलं होतं अगोदर, ते आपण सूप सहित टाकून दिलंय आणि आपल्याला हवं तितकं आवश्यकतेनुसार पण पाणी घालू शकता। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय भाजीमध्ये। 10 मिनिटं बारीक गॅसवर होऊ द्यायची आहे। नंतर कोथिंबीर घालायची आणि भाजी गॅस बंद करायची। इथे आपली चिकनची भाजी तयार झाली आहे। 10 मिनिटं आपण गॅस सुरू ठेवला होता मीडियम फ्लेमवर। आता आपली कोथिंबीर घालायची आहे। या ठिकाणी आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे। नीरज मटन चिकन ग्रेव्ही पासून कुठलीही नॉनव्हेजची भाजी तयार करू शकता। तुम्ही बघितलंय इथे मी लसूण, अद्रक, कांदा, खोबरं, धना पावडर, मिर्च मसाला सर्व या मसाल्यामध्ये ऍड केलेलं होतं। त्या पद्धतीने मी वरतून काही न ऍड करता आपली मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। अशाही पद्धतीने कुठलेही नॉनव्हेजचा प्रकार तुम्ही करू शकता।